पुढची 15 ते 20 मिनिटं त्यांचा हा रोड शो चालेल आणि त्यानंतर पंतप्रधान हे गोदा काठावर जाणार आहेत, रामकुंडावर जाणार आहेत। काही तरुण मंडळी आहेत। जी गोविंद, या तरुण मंडळींची प्रतिक्रिया नेमकी काय? अजिंक्य, या तरुणांमध्ये प्रचंड उत्साह आहे। मोदींना इतक्या जवळून बघण्याचा हा क्षण होता, काय अनुभव आहे? पहिल्यांदा आम्ही प्रत्यक्ष नाशिककर मोदींना बघतोय आणि खूप असा आम्हाला आनंद झाला आणि जणू कुंभमेळ्याची प्रचिती आजच आम्हाला येऊन गेली। जी 2027-28 मध्ये जो कुंभमेळा होणार आहे त्याची प्रचिती आज मोदीजी आले त्या निमित्ताने होऊन गेले, आम्हाला खूप आनंद झाला। एवढं कणखर नेतृत्व देशाचं पंतप्रधान नागरिकांमध्ये येऊन त्यांना अभिवादन करतात। त्यांच्यासोबत चंद्रशेखर बावनकुळे, दोन्ही उपमुख्यमंत्री, मुख्यमंत्री सुद्धा होते। तुम्ही तर अगदी नाचताय। आम्हाला असा आनंद आहे की आमच्या देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी आहे। या देशाच्या 140 कोटीची आज ज्यांची जिम्मेदार आहे ते नरेंद्र मोदी आहे। ते आपल्या सर्वांसाठी एकदम आदर्श आहे। आपल्या पूर्ण भारताचं नाव संपूर्ण जगामध्ये उज्ज्वल करणारे एक व्यक्ती म्हणजे नरेंद्र मोदी। जय श्रीराम। हा सगळा जल्लोष आहे, या सगळ्यांनी आपण बघितलंय। काय वाटलं तुम्हाला? लहान मुलांना घेऊन आला, मोदींना इतक्या जवळून बघता आलं, खूप आनंद झाला आम्हाला। आज मोदींना पाहायला आलो होतो। माझ्या पोरांना मोदींविषयी फार क्रेज आहे। तुला बोलायचं अजिंक्य, हा सगळा उत्साह आहे कारण की इतक्या जवळून जे आहे या सगळ्यांना बघता आलं। काय सांगायचं, काय ऐकायचं आहे आता पुढे संबोधित करण्यात? विश्वगुरु नरेंद्रजी मोदी यांनी एकदम चांगल्या भारताचं 2047ला भारत हा विश्वगुरु होईल ही प्रतिज्ञा घेतलेली आहे आणि त्या दृष्टीने आज जगभरामध्ये नरेंद्र मोदी यांना मोठं समर्थन मिळत आहे। एका स्वतःच्या निष्ठेवर आणि कष्टावर या देशाला अत्यंत प्रगतीपथावर नेणारं नेतृत्व म्हणजे नरेंद्र मोदी आहेत आणि हे जगाने सुद्धा मान्य केलेलं आहे। संपूर्ण जगामध्ये आज भारताचा डंका वाजतो आहे, याचं कारण आहे सामान्य घरातल्या महिला देखील आहेत। ताई, काय वाटलं नरेंद्र मोदींना इतक्या जवळून बघता आलं? काय सांगाल? खूप छान वाटलं, खूप छान। तू तो ना भविष्यात आहे, असं पंतप्रधान परत होणे नाही। खूप छान, जसं काय आम्हाला देव भेटला असं फिलिंग आलं आम्हाला खरंच। कधीपासून वाट बघत होता आणि मोदींनी तुम्हाला आता 10 वाजेपासून आलेलो। माझ्यासोबत काय वाटतंय तुम्हाला नरेंद्र मोदी? छान वाटतंय की साधूला मिळून 70 वर्ष झाले, पण असा पंतप्रधान नाही होणार आणि सगळ्या लोकांच्या सुखसोयी करणार, सगळ्यांना जवळीक करणार आणि नागरिकांना सगळ्यांना अभिवादन करत गेले ते त्यांच्या मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री असं मुख्यमंत्री सगळे होते। खूप छान वाटलं, असं होणार नाही हे फक्त मोदी करू शकतो। पुढील काळामध्ये कुंभमेळा देखील सिंहस्थ आहे, आता श्रीराम मंदिरात जाऊन ते दर्शन घेणार आहेत, काय अपेक्षा आहे? आम्ही याच भागात आपण असले कैलासनगरचे, तर इतकं छान झालं की हा रोड सिग्नल होता पण मोदीमुळे खूप चवळा झाला, सुधारणा झाली। अच्छा, पण मग काय वाटतंय आज इतक्या वर्षानंतर देशाचे पंतप्रधान नाशिकमध्ये येत आहेत, तुम्ही एवढ्या वर्षापासून बघताय, भावना काय? भावना असा की सुधारणा खूप करणार आणि जिकडे डेव्हलप असं सगळ्या जगामध्ये नंबर 1 तरुणांकडनं जाणून घेऊया आपण। देशाचं कणखर नेतृत्व म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातंय, विकास पुरुष म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातंय। आज जेव्हा तुम्ही प्रत्यक्षात त्यांना बघितलं, काय भावना होत्या, काय अपेक्षा? मोदीजींची जी पॉप्युलॅरिटी आहे म्हणजे लोकांना बोलवायची गरज पडत नाही। उत्स्फूर्तपणे ज्या पद्धतीने तरुण वयस्कर सगळे लोक आलेले ते बघून असं वाटतं की देशाचं जे नेतृत्व आहे ते एकदम सक्षम व्यक्तीकडे आहे। अर्थातच या बाजूला सुद्धा अगदी जे तरुण आहेत ते ध्वज हलवत इकडे आपण बघतो कशा पद्धतीने ही सगळी अजूनही येत आहेत। काही नागरिकांच्या अजून आपण प्रतिक्रिया घेऊया। तर श्रीरामाचा जयघोष होतो आहे, सगळं वातावरण जे आहे ते भगवं झालेलं आहे। काय भावना आहेत मोदींना इतक्या जवळून पाहिले? प्रभू सियावर रामचंद्रांचं आता अयोध्येमध्ये विराजमान होणार आहे 22 तारखेला आणि त्यात सरकार योग म्हणजे नाशिककरांना आपल्याला मोदीजी येत आहेत, त्या ज्यांच्या हस्ते त्या रामाचं आपण भूमिपूजन करणार आहोत आणि ती स्थापना होणार आहे। त्यामुळे नाशिकला हा सगळ्यात मोठा बहुमान मिळाला आहे।
का तिथे काळारामाची स्थापना झालेली आहे आणि जी षोडशोपचारे पूजा आहे ती नाशिकला आमच्या काळाराम मंदिरात होते, त्यामुळे आम्ही नाशिककर भाग्यवान आहोत. अर्थातच महिला सुद्धा आहेत. ताई, काय सांगाल, इतक्या जवळून मोदींना पाहता आलं, काय भावना? सियावर रामचंद्र की जय. आज हा भव्य दिव्य सोहळा आम्हाला डोळ्यांनी पाहायला श्रीराम भेटल्यासारखे वाटले. मोदी सरकार परत आलीच पाहिजे. मोदी सरकार की जय. मोदी सरकारच पाहिजे आम्हाला. अर्थात तुम्ही सुद्धा या स्वागतासाठी सगळे होतात. पुष्पवृष्टी त्यांच्या आपण या नाशिककरांच्या प्रतिक्रिया पाहिल्या, ऐकल्या. नाशिककर उत्स्फूर्तपणे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची एक झलक पाहण्यासाठी म्हणून रस्त्याच्या दुतर्फा गर्दी करून असल्याचं आपण दृश्यांमध्ये पाहिलं.